अगदी छान कलर आणि टेक्स्चर आलेला आहे। आजची रेसिपी तुम्ही ओळखलीच असेल। आज आपण नानकटाई बनवणार आहोत। नानकटाई बनवणं अगदी सोपं आहे। इथे आपण मैदा वापरून नानकटाई बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। हा मैदा आपण बारीक चाळणीने चाळून घेणार आहोत। यानंतर आपण इथे अर्धी वाटी पिठी साखर घेणार आहोत। पिठी साखर सुद्धा चाळून घ्यायची आहे। यामध्ये आता आपण हाफ टेबलस्पून विलायची पावडर घालणार आहोत। यामुळे नानकटाईला अगदी छान फ्लेवर येतो। आता आपण यामध्ये अगदी थोडा बेकिंग सोडा घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ज्या वाटीने आपण मैदा मोजलेला आहे तीच वाटी भरून इथे मी साजूक तूप घेतलेले आहे। इथे मी तेल किंवा डालडा वापरा असं सांगणार नाही, कारण साजूक तुपामुळे नानकटाईमध्ये जो फ्लेवर येतो तो बाकी कशानेच येत नाही। त्यामुळे तुम्ही इथे साजूक तूपच वापरा। थोडं थोडं तूप ऍड करून आपण व्यवस्थित हे पीठ मळून घेणार आहोत। जेवढं तूप टाकलंय ते आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोड्या वेळानंतर अशा प्रकारे गोळा तयार होईल। अशा प्रकारे गोळा बनवून आपल्याला त्याला हातावर वळता येईल अशा प्रकारे आपण पीठ मळणार आहोत। जर गरज असेल तर थोडंसं तूप तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता। एकसारखी नानकटाई येण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे माप वापरू शकता। हे 2 चमचे मिळून मी एक नानकटाई बनवत आहे। सर्व नानकटाईला शेप देऊन झाल्यानंतर आपण अशा प्रकारे पिस्त्याचे बारीक तुकडे घेतलेले आहेत। ते आपण याच्यावर अशा प्रकारे डेकोरेट करणार आहोत। तुम्ही हवं तर काजू बदामचे सुद्धा तुकडे यूज करू शकता। आपण विदाउट ओव्हन या नानकटाई बेक करणार आहोत। त्यासाठी इथे मी एक जाड कढई गॅसवर ठेवलेली आहे। शक्यतो जाड कढई वापरा, जेणेकरून इव्हन हीटिंग होते। बेकिंगसाठी आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। आपण हे मीठ रियूज सुद्धा करू शकतो। अशा प्रकारे सर्वत्र व्यवस्थित इव्हनली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे। अशा प्रकारे कढईच्या बेसवर आपण याला व्यवस्थित पसरवून घेणार आहोत। एकसारखं पसरवायचं आहे। यानंतर यावर रिंग ठेवून आपण यावर अशा प्रकारची प्लेट ठेवायची आहे, जेणेकरून आजूबाजूने व्यवस्थित हीट डिस्ट्रीब्युशन होईल। खूप जास्त मोठी प्लेट ठेवायची नाहीये। यानंतर यावर झाकण ठेवून आपण थोडा वेळ प्रीहीट होण्यासाठी ठेवणार आहोत। प्रीहीट झाल्यानंतर आपण अशा प्रकारे नानकटाईची प्लेट यावर ठेवायची आहे। झाकण ठेवताना ते नानकटाईला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता आपण मीडियम फ्लेमवर 25 ते 30 मिनिटं हे असंच बेक होऊ देणार आहोत। नानकटाई खूप लवकर टाकतात, त्यामुळे अधूनमधून चेक करायचं आहे। 25 ते 30 मिनिटांनंतर झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता नानकटाई अगदी छान बेक झालेली आहे। बेक झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं या नानकटाई व्यवस्थित थंड होऊ द्यायच्या आहेत। थंड झाल्यानंतर अशा प्रकारे आपण यांना प्लेटपासून सुटे करून घेणार आहोत। खालच्या बाजून सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय छान बेक झालेले आहेत। याचं कलर आणि टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता। अशाच प्रकारे उरलेल्या नानकटाई सुद्धा मी व्यवस्थित बेक करून घेतलेल्या आहेत। नानकटाई ब्रेक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय छान ठिसूळ झालेली आहे। आतलं टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।